तिरुपती बालाजी मंदिराचं वार्षिक उत्पन्न अब्जावधीमध्ये असून सुद्धा तरीही भगवान बालाजींना कर्जबाजारी का म्हणतात हे पुढील आख्यायिकेत बघूया. रागावलेल्या लक्ष्मी मातेने वैकुंठ सोडून पृथ्वीवर निवास केला आणि पद्मावती नावाच्या कन्येत जन्म घेतला. हे श्रीहरी विष्णूंना समजल्यावर त्यांनीही तिरुमाला टेकडीवर तपश्चर्या करून कालांतराने श्रीनिवास रूपात अवतार घेतला. याच ठिकाणी श्रीनिवासाची भेट आकाश राजाची कन्या पद्मावती, जी लक्ष्मीचं रूप होती, यांच्याशी झाली. त्यांचं प्रेम फुललं आणि लग्नही ठरलं. पण लग्नासाठी पैशाची गरज होती. श्रीनिवासाने अनेक देवता आणि धनदेवता कुबेर यांच्याकडून प्रचंड कर्ज घेतलं आणि सांगितलं की कलियुगाच्या शेवटपर्यंत हे कर्ज फेडणार. म्हणूनच त्याचं व्याज आजही चालू आहे असं म्हणतात की भगवान बालाजी हे कर्ज फेडण्यासाठी तिरुमालावरच राहिले आणि भक्तांचं दान हे त्या कर्जाची परतफेड म्हणून स्वीकारलं जातं. यामागचं रहस्य म्हणजे मंदिरात दान केलेलं प्रत्येक द्रव्य भगवान बालाजीच्या कर्जाची परतफेड मानलं जातं. म्हणूनच कितीही संपत्ती असली तरी बालाजी ऋणी राहतात असं सांगितलं जातं. बालाजीचं कर्जबाजारी असणं हे केवळ आर्थिक नाही तर आध्यात्मिक आहे. ही कथा सांगते की आपण सगळे विश्वाशी, निसर्गाशी आणि इतरांशी ऋणी आहोत. दान, सेवा आणि भक्ती ही ऋणांची परतफेड आहे. जसं बालाजी भक्तांचं दान स्वीकारतात तसंच आपणही आपल्या कर्तव्यातून विश्वाचं ऋण फेडायला हवं.